हे विकासची मंडळ आहे. तिथे आहे खाली या भाऊ हा बस हा बस तेवढंच बाकी किती पटवला आणि ते काय फोटो येणार मैंने पहले ही पता लिया है अब पटाने की क्या जरूरत है पाहुणे नाही आहे तरी पण हातात तयार आहे कोणी तसंच चालू चालू आहे असा ना बाबा तुम्ही क्लासिक फोटोग्राफ आज आपका ये हो गया गेल्याचा कामात अभि आता ते येतं ना ते आठवण नाही होणार संपलं जास्त पिरियड पण चालू काहीतरी नवीन वस्तू पाहिजे ना
हे ठेवायचे घरी जाऊ का तुम्ही आता असू दे ना, आता संपलं एखादा मावशी एकदम छान वाटले पाऊस कुणाला राहायला जाऊ अशोकला बोला ना. ये राजू ये. या जयंतराव. आता आम्ही येणार का नुसतीच आपली गल्लत नुसतीच हे झालेली दिसते. ये अशोक ये. हे इकडे अशोक. अशोक इकडे. हे तारा मंडळ आहे ना. हे मंडळ तारा मंडळ आहे, मोडक मंडळ नाही. अखंड उत्तम कार्यक्रम आणि ह्या सर्व गोष्टींचे आमचे जे आधारस्तंभ आहेत अण्णाजी बाबा, हमसे जो टकराएगा अरे मिट्टी भी उसको नहीं मिलेगी. अण्णाजी बाबांच्या कृपेने आज हा एकादशीचा जो प्रोग्राम आहे हा विठोबाचा प्रोग्राम आहे. काय इथे एकी नांदे हे आज अण्णाजी बाबांनी दाखवून दिलेलं आहे. मला अण्णाजी बाबा की राणी माता की. गुरुपौर्णिमेला आपल्या अष्टकऱ्यांच्याकडे कार्यक्रम आहे. अजून त्यांचं जाहीर झालेलं आहे. निमंत्रण इथे आलेले आता सगळ्यांनी यायचं. जे जे बघतात त्यांनी यायचं तिथे. जे जे बघतील त्यांनी यायचं तिथे. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखते हुए खुदा अपने बंदे से पूछे तेरी रजा क्या है. जैसे की अण्णाजी बाबा. क्या बात. आमची ओळख बोलण्याला आमची काय ओळख आहे. सेवक. सेवक जर सेवकापेक्षा थोडं जरी काही वाटलं हे टेम झालं तिथे. मी नाही बोलतो. आज अण्णाजी बाबाजी इथं आले. ते 4 वर्षांनी आलेले आहेत आणि या 4 वर्षात त्यांनी काय काय म्हणजे सर्वच ऐहिक लौकिक सर्व दृष्टिकोनातून त्यांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून जावं लागलेलं आहे. पण हा सगळे दृष्टिकोन पार करून शेवट संत काय आपला पार तर करतोच करतो पण भक्ताचंही पार करतो. आणि जे मोडकळीला आलेलं असतं किंवा जे मोडायला बघत असतं त्याचं निपत्त काय परमेश्वरी करतो आणि संतही करतो. त्यामुळं अध्यात्म आपलं एकवटून राहतच राहतं. त्यामुळं आता आमच्यात काही भेद आहे असं मला वाटत नाही.
आम्ही सगळे एक आहोत. बोला बरं अण्णाजी बाबा की. माता की आणि आपण सगळे मध्ये आला तो अच्छा बारीक का बोलताय. माती पण मिळणार नाही, माती पण मिळणार नाही. नाही चूक नाही झाली माझी, माझं हे बरोबर आहे. कारण आतापर्यंत चुका कबूल करून करून हे परिस्थिती आलेली आहे. सारखं तोंडावर बोट ठेवून ठेवून हे झालेलं आहे आतापर्यंत. आता बाबांनी सांगितलं बोला, हे मध्ये मध्ये बोलतात, फुलपाच्या सोडतात. भक्त मंडळी म्हणा पुन्हा पूर्ण या सर्व भक्त मंडळींचं मी हार्दिक अभिनंदन करतो. पण ज्या सगळ्या स्वयंसेवकांनी इथं कामं केलेली आहेत पुण्याचे आधारी आणि बोल ना सगळ्या पुण्यातच आहे ना. म्हणजे अहो विलास सातबाई म्हणजेच पुणे, हे लक्षात घ्या आता यापुढं. तिथे आहे हा खरंच, हा खरंच. या सगळ्यांचा मी आभारी आहे. त्यात विलास सातबाई या कुटुंबियांनी जे सगळे विठ्ठलाचं केलेलं आहे त्याला अण्णांजी बाबांची पूर्णपणे आशीर्वाद आहेतच. आणि ते पुढं असंच चालू ठेवतील. आणि आम्ही आमच्यासारखे भक्त सगळे एकत्र येऊ. मी समजतो तुमची पॉलिसी आता काही पॉलिसी नाही, याच्यात बोला म्हटलंय तुम्ही तर बोलतोय. गुलाबजामुन बर्फी गेली ना बर्फी बिर्फी काही नाही, आता सगळं गोडच लागतंय आता. कारण मध्ये काही नाही म्हणून सगळं गोड लागायला लागलं. हा निर्णय लागला तुझ्या डोक्यात बोल खरा आहे की नाही. हा आहे शिल्लक आहे तीन वाईट शिल्लक आहे नाही, तुझ्या आता फक्त काय आहे की हा कार्यक्रम तर चांगला आहेच आहे. पण तिकडे जी काजूची कचरी आहे त्याच्याकडे सुद्धा काही, त्याच्यावरही सगळ्या भक्तांचा धार्मिक विधी होणार आहे. आणि आम्ही ती जास्त का वाटली नाही तर काय की आम्ही घरात कोणासारखी पुजून ठेवलेली नाही. काही एक दरबार अशी पुजून ठेवतात आणि ते सगळं त्याला बुरशी आल्यानंतर वाटतं ते आमच्याकडे नाही, आम्हीच खाणार आहोत. भक्त जय विठ्ठल विठ्ठल. विचार करा सुट्टी द्यायचं आहे की नाही. हा? आता तुमचं बटन बंद होणार आहे का हे असं चालूच राहणार आहे इथं तुमचं? ते चालू राहणार ते. चालू राहणार. मग बोला विलास सातबाई, तुम्हाला भक्तांबद्दल अण्णाजी बाबांबद्दल काय बोलायचं? हा काही नाही. काहीतरी माझा भाव माझ्या ह्याच्यात आहे. त्याच्यात आहे. मी हे नाही बोलले हो जयेंद्र बाबा त्रास किती घेऊन आपल्यासाठी आले पुण्याला, किती वर्षांनी आले, किती त्रासातून आले बाबा पुण्याला. गौरी मातेच्या कृपेने अण्णाजी बाबांनी आमच्याकरता अहंत असे इतके श्रम घेतले. त्याचप्रमाणे त्यांची तब्येत बरी नसताना, ते येऊ शकत नसताना गादीवरती संपूर्ण सगळं असून सर्व पुणेकरांवरती सर्व त्यांचं प्रेम उसंबून वाहत होतं. आणि त्या प्रेमापोटी आमच्या साधबाईंनी जो पुढाकार घेऊन आज विठ्ठल पांडुरंगाची जी मूर्ती त्या बाबांच्या प्रेरणेने बाबांनी जी दिलेली होती, त्यांचा कार्यक्रम हा सतत चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सतत गेले 30 वर्षात आज 4थ्या वर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडण्याचा योग या ठिकाणी चांगला आला. बाबांची तब्येत ही खरोखर इतकी नाजूक आहे की बाबा खरोखर आले हे कसे आले हे देवालाच माहिती आहे. देव हे खरोखर माणसात खरा देव असतो. आणि त्याप्रमाणे बाबांनी आपलं संपूर्ण हृदय बाजूला ठेवून आज जे बाबा दिसत आहे, ही फक्त शरीराची पोकळी आहे. या शरीराच्या पोकळीमध्ये संपूर्ण सर्व बाजूला पडले असून एखादा सर्वसामान्य मनुष्य आणि सर्व डॉक्टरांना सुद्धा अचंब वाटावा अशी दैवी शक्ती त्यांच्या अंगात असल्या कारणामुळे ते सर्वत्र आजपर्यंत इथं आले. आणि आज या ठिकाणी आमच्या भक्तांना जो आनंद दिलेला आहे. 100 वर्ष बसत नाही, नेहमी मी सेवा करायला येणार. 100 वर्ष या ठिकाणी सदैव असेच व्यवस्थित राहणार आहेत. आणि सदैव 100 वर्ष 100 वर्ष हे काय या ठिकाणी आजपर्यंत सर्व चाललेले आहेत. आणि या ठिकाणी ज्या शरीराचे व्याधीमध्ये असताना देखील आजपर्यंत ते डॉक्टरांचे सुद्धा अचंब वाट्याचंद्राने वागून त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे जे प्रेम लावलं हे अखंड प्रेम असंच आम्हाला त्यांचा सहवास लाभणार आहे. आणि बाबांनी असंच प्रेम आमच्यावर ठेवावं. आमच्या पुणेकरांच्या हातनं काही जर चुकत असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी. पण आमच्या आयुष्याचा उद्धार करावा आणि उद्धार करून सर्वांचं आमचं कल्याण करावं असं त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि विनंती करतो. बाबा पुनरागमनाचं असेच पुन्हा तुम्ही सदैव सारखे या आणि पुण्यामध्ये आमच्या या ठिकाणी या. आणि एकच बाबा तुम्हाला सांगतो, सहवासाच्या गुलाबी पाकळ्यात सहानुभूतीची साखर पसरून तुमच्या प्रेमाचा जो गुलकंद पुणेकरात निर्माण केलाय तो सदैव तुमच्या अंतःकरणात आमच्याबद्दल राहो.
प्रार्थना करतो. क्या बात है. ऐसे खुशी के इसमें आंसू नहीं मजा नहीं देते. आणखी विचार कोणाला काय बोला छान बोला. अरे उसमें उन्होंने भाषण किया नहीं. ऐसे नहीं. तुम्ही बोलता काय? बोला काय दोन शब्द. जोशी 14 तारखेला बाबांचा वाढदिवस होता आणि सर्व मंगेलाल शेठ वगैरे 14 जण आम्ही निघायचं ठरवलं होतं. पण योगायोग असा की माझ्या व्यवसायामुळे मला निघता आलं नाही. त्यांच्याबरोबर मी जाऊ शकलो नाही. आणि इथून मी शेवटी मद्रास दादरने गेलो. तर जो इथून निघाल्यानंतर गाड्या थांबत कर्जतपर्यंत गाडी गेली. आणि नाहीला तर मी इतका नाराज झालो, नर्वस झालो की आज आपल्याला बाबांची भेट होणार नाही. आजपर्यंत कधी घडलं नाही की मी बाबांकडे गेलो आणि परत आलो मधनं. तसंच मी परत दुसऱ्या गाडी परत फिरलो. बाबांनी तिकडे आठवण केली आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा निरोप आला. मला तिथे गेल्यानंतर असं वाटलं की बाबांनी आपल्याला बोलवलं म्हणजे काय आपलं भाग्य आहे. आणि मी रात्रभर झोपू शकलो नव्हतो. अशा अवस्थेत मी बाबांकडे गेलो आणि बाबांना बघितल्यानंतर म्हटलं बाबा तुम्ही पुण्याला येणार आहे. एकदा हो म्हणतात एकदा नाही म्हणतात. काही कळे ना जे काही बोलले ते शब्द काही मला सांगता येत नाही आणि ते बोलू शकणार नाही मी. पण मी इथे आहो तर आपला नातू वाहून गेला आपला एक घर वाटला हे सांगता येईल. 50,000 नव्हतं मी इथे नागपूरमध्ये बाबांचं घर आता पुरामुळे कोराडी आईच्या मंदिराजवळची सगळी वस्ती जवळजवळ वाहून गेलेली आहे. 50,000 माणसं गेली आहेत. बाबांचं स्वतःचं घर सुद्धा पाण्यामध्ये आहे. फॅमिली सगळी वर अडकलेली आहे. अशा अवस्थेमध्ये अशी मनस्थिती असताना सुद्धा त्यांनी आपल्याकडे येण्याचं आपलं भाग्य आहे की त्यांनी आज पुण्याला ते आले. आम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत नव्हतं. इव्हन इथं जेव्हा पुण्याला लोगावला आले सगळी मंडळी बाहेर पडल्यानंतर दरवाजा बंद झाला. आम्ही बेचैन झालो. आम्हाला वाटले की बाबा आलेत की नाही. म्हणून विलासराव आणि हे मोहन शेठ हे दोघंही तिकीट काढून आत गेले की काय भानगडे. सगळे लोक आले. बाबांची गाडी हे खुर्ची कशी दिसत नाहीये. मग जेव्हा असं कळलं की कोणतरी आहे आत मग दिलासा आला. पण जेव्हा बाबांना बघितल्यानंतर जो आनंद झाला त्याचं शब्दात वर्णन करणं अवघड आहे. आणि त्यांना म्हणजे इतकं म्हणजे कसे बसले असतील विमानावर त्यांचं त्यांनाच माहिती. दुःख त्यांचं ते सहन करू शकतात. तुम्ही आम्ही काहीही करू त्या शक्ती शक्ती आहे म्हणूनच हे चाललेलं आहे सगळं. बाबा आले. हा सगळा कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थित झालेला आहे आणि असंच त्यांनी आमच्या सगळ्यांवर प्रेम ठेवावं ही त्यांच्या चरणाशी विनंती. हा काय संजू आला. भारताचे मिनिस्टर बनणार आहे. फक्त म्हाताऱ्याची आठवण करते. बाबा हे मुंबईला आपल्या ताईच्या घरी आलो होतो आपण. त्यावेळेपासून यांना दर्शनाची इच्छा होती. 2-3 वेळेला हे आले पण आपली गाठच नाही झाली. पाटील बाबा आहे. हो बरं. एकटे होते ना मामा तिथं त्याच्यामुळे
हो कडे पाऊस असा नाही बाबा, पण वर खूप पाऊस झाला नाशिक मध्ये, त्याच्यामुळे सगळे पूर आला ना. पंढरपूर सारखाच पूर आला, गावात पाणी घुसतो. पाणी वाढत होतं. आता तर पाणी वाढलं बाबा तर पूर येईल. पण धरण सगळे भरले आमचे, पूर्ण भरून. त्या 8 दिवसात धरण भरून. हो सगळे वाहून गेले. 50,000 माणसं गेली. आता नाही आहे. सगळं 15 3 दिवस पेपरमध्ये काहीच नाही. नागपूरची घटना नाही काही. पेपरमध्ये काही बाबांच्या घर सुद्धा पाण्यात होतं. पाणी मी आपण मी गेलो संत निवास. कबूल आहे. शक्य नव्हतं. एक मिनिट बंद नाही. जेवण झालं हो. आम्ही 4ला झालो. ते हँडल नव्हते, हे सगळे बाहेर गेले होते. आपण झोपले होते त्याच्यामुळे मग आई आली नाही मग लक्षात नाही आलं. या ना पुढे या. बाबा आमची ताई पास झाली, डिस्टिंक्शन आहे. या मग. काही दिवसात सुवासिने पडून निघत नाही ना आता लगेच. नाही मी मला उशीर निघेल बघा. एक मिनिट मामांसाठी ते वाढला.
कॅरेज बॅगमध्ये घाल. मी कोपरगाव जाणार, मी चालू मुंबई 12 वाजता गाडी द्या ना कोपरगाव माझी पिशी तो माझी माझी